मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. आणि आता पाहूयात 3 मिनिटात 30 बातम्या. मुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाचा हक्क बजावला. जळोची येथील कवी मोरोपंत शाळेमध्ये त्यांनी मतदान केलेलं आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदानाच्या बद्दल माहिती घेतली. परभणीमध्ये युती करण्याचे सीएम डीसीएम यांनी आदेश दिले. शिवसेनेकडनं पालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यात अशी माहिती शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधवांनी दिली. युती करताना आम्ही 2 पावलं मागे घेऊ असंही त्यांनी म्हटलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली. मतदान केंद्रांवर नागरिकांच्या मतदान करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्यात. सायंकाळी 4 पर्यंत 55% मतदान झालेलं आहे. कोपर गावात राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दिवसभरात 2 ते 3 मतदान केंद्रांवर आपापसात बाचाबाची झाल्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. राज्यात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोगानं उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात कुठली कामं करणार आहोत याचं शपथपत्र देण्याचं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांना आपल्या प्रभागातील विकास कामांचे निबंध निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे. बारामती नगर परिषदेची निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शहरातील शारदा प्रांगण इथं नागरिकांनी गर्दी केली. पुणे जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक संदीप सिंग गिल यांनी मतदान केंद्राला भेट देत गर्दी पांगवली. येवला नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येवला शहर पोलिसांच्या वतीनं शहरातून रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीची प्रतीक्षा अखेर रविवारी संपणार आहे. मनमाडमध्ये मतमोजणीसाठी प्रशासनाकडनं जय्यत तयारी करण्यात आली. मतमोजणी कक्षावर 9 टेबल लावण्यात आले असून सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदारांची मतदान केंद्रावर भली मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत मतदार उपस्थित असतील त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जालन्यात भाजपकडनं इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. प्रत्येक वॉर्डासाठी 5 इच्छुक उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहेत आणि ती 5 नावं वरिष्ठांकडे पाठवली जाणार आहेत. सर्व्हेनुसार वरचढ उमेदवाराला संधी दिली जाईल अशी माहिती भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार आहे. मतमोजणीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये निवडणुका पारदर्शक पद्धतीनं पार पडाव्यात यासाठी निवडणूक विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात आल्यात. शहरातील 72 मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला. मतदान केंद्रावर गोंधळ होऊ नये यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करत 72 मतदान केंद्रावर करडी नजर ठेवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषदेसाठी रविवारी मतमोजणी पार पडणार आहे. अभिनेता सोनू सूदनं साईबाबांचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर सोनू सूदनं मतदान केंद्राच्या जवळ जाऊन विनोद राक्षेंची भेट घेतली. यावेळी कोपरगावातील नागरिकांसह पोलिसांनाही सोनू सूद सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. जळगावच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माणिकराव कोकडे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदी आमदार अनिल पाटलांना संधी द्यावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं.